श्रीराम 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भारतीय परंपरेमध्ये जे काही सण आहेत, उत्सव आहेत, हे विविध प्रांतात विविध पद्धतीनं साजरे होतात. तरी भारतामधल्या प्रत्येक प्रांतात आणि भारताबाहेर गेलेल्या अनेक भारतीयांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जो सण अपरिहार्य पद्धतीनं साजरा केलाच जातो. बाकी कित्येक सण कधी आहे कधी नाही असं होतं, पण ज्या सणाला पर्याय नाही असा एकमेवा द्वितीय असा भारतीय संस्कृतीतला सण कुठला असेल तर तो दीपावलीचा सण उत्सव आहे महाराज. या दीपोत्सवाला वगळून सहसा भारतीय मनुष्याचं आयुष्य असत नाही. आणि हा दीपोत्सवामध्ये, या दिवाळीच्या उत्सवामध्ये बहुतांशी कथा या गोपालकृष्णांच्या जीवनाशी निगडीत आहेत. आणि यासाठी आजपासून आता हा 6 दिवसाचा आपला उत्सव, त्या दिवसाच्या विषयाचं चिंतन आपण या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून करणार आणि सर्वांना श्रवण भक्तीमधून श्रवण भक्ती मिळणार अशी ही मौज आहे. प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं चिंतन जरी असलं तरी सुद्धा ते बहुतांशी कृष्णचरित्राशी निगडीत असल्या कारणाने या 6 दिवसांच्या या दीपावली महोत्सवाचा आपला सूत्र अभंग मोठा विलक्षण अभंग आहे. दीपावली सणाबद्दल आपण म्हणत असताना, विचार करत असताना मन थक्क होऊन जातं. कारण आपल्या सगळ्या या देशाच्या भूगोलाची आणि संपूर्ण वर्षाच्या नियोजनाची किती चोख व्यवस्था केली आहे सणांनी, उत्सवांनी. की हा आधीचा जो सगळा चातुर्मास आहे, ज्याच्यामध्ये पावसाळा आहे, भरपूर पाऊस होणार आहे, त्या काळामध्ये आपल्याला शेतीची कामं करायची आहेत, अधिकाधिक व्रतवैकल्य करायची आहेत. त्या चातुर्मासामध्ये शेती छान करून स्थैर्य प्राप्त करायचं आहे. त्या 4 महिन्यात असं काही मिळवायचं आहे की आता 8 महिने पुढचे दानधर्मात राहिलो तरी घराला काही कमी पडायचं नाही. एवढं त्या 4 महिन्यामध्ये मनाप्रमाणे अगदी घाम गाळून कष्ट करून एक स्थैर्य प्राप्त करायचं. त्याच्यानंतर ते शेवटी येणारं नवरात्र, त्यात तो देवीचा पराक्रम ऐकायचा. आणि देवीचा पराक्रम ऐकून आता नवीन काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी अंगामध्ये वीरश्री भरून घ्यायची. आणि बरोबर आता नवीन काहीतरी प्राप्त करण्यासाठी जी शक्ती देवता आपण प्रसन्न करून घेतली आहे, तिच्या आधारावर सीमोल्लंघन करायचं. त्याला आपण दसरा म्हणतो. पण दसरा केव्हा? आधी स्थैर्य पाहिजे. पुढची उडी मारायची असेल तर पहिला पाय पक्का पाहिजे. म्हणून दसऱ्याचा सण भारतीय ऋषींनी चैत्रातच नाही आणला. होऊ दे बाळा, आधी स्थिरता नीट प्राप्त होऊ दे,
या चातुर्मासामध्ये शेती छान होऊ दे. अहो गंमत अशी आहे, स्वार्थ त्याग करायचा असेल तर मुळात आधी थोडा स्वार्थ केला पाहिजे ना. काही स्वार्थ न करता स्वार्थ त्याग कराल कसा? कुणी जर आपल्याला विचारायला आलं, महाराज मी उत्तम प्रकारे वस्त्रदान करावं अशा काही चांगल्या संस्था आहेत का? मला दानधर्म करायची इच्छा आहे, दिवाळीच्या निमित्तानं काहीतरी अशी लोकांना भेट द्यायची इच्छा आहे. छान, अनेक संस्था आहेत जिथे तू तुझ्या मनाने अगदी वस्त्र संभार पोचवू शकशील. करूया असं आपण काम. किती कपडे तुझ्याकडे? नाही, आहे एवढाच. मग तू दान कशाचं करणार आहेस? जोपर्यंत तुझ्याकडे तुझ्या आवश्यकतेच्या पलीकडं काही तू साठवलंच नाहीयेस तर त्याग कशाचा? म्हणून भारतीय ऋषी मुनी तडी तपस्वी यांनी किती अचूक आलेख लावलाय. आधी मिळवा, आता खर्च करा. तो पाय बरोबर पक्का केला चातुर्मासात, मग नवरात्रामध्ये ती वीरश्री भरून घे. आता ज्या ज्या क्षेत्रात तू काम करत असशील, कुणी विज्ञानाच्या क्षेत्रात काम करतोय, कुणी वैद्यकीय क्षेत्रात काम करतोय, कुणी संगीत क्षेत्रात काम करतोय, कुणी कला क्षेत्रात काम करतोय, कुणी चित्रपट क्षेत्रात काम करतोय. तू काम करत असताना तुझ्या काही मर्यादा असतात, त्याच्यात तू काम करतोस. आता अशी अपेक्षा आहे, याच्यापेक्षा एखादी नवीन गोष्ट तू मिळवावीस, तुझ्या मर्यादेची सीमा ओलांडावीस, सीमोल्लंघन. आणि एखादा असा पराक्रम करावास, एखादी नवीन गोष्ट, एखादं नवीन संशोधन, एखादं नवीन पुस्तक, एखादी नवीन ज्ञानाची कवाडं, ज्ञानाची दालनं, असं काहीतरी मिळव. आणि मग हे जे नवीन मिळवशील ते जे फळ तुला प्राप्त होईल, तो जो आपल्याला फळाचा ठेवा मिळालाय, हे फळ आपल्याला कुणामुळे प्राप्त झालं? फक्त माझ्यामुळे प्राप्त झालं असा अहंकार करू नको. तुला मिळालेल्या फळामध्ये सगळा समाज वाटेकरी आहे, सगळे नातेवाईक वाटेकरी आहेत. तो जो आनंदाचा ठेवा तुला मिळाला ना, तू पराक्रम केल्यामुळे, तू सीमोल्लंघन केल्यामुळे तुला जे नवीन काही छान प्राप्त झालं, हे सगळं आपल्या नातेवाईकांमध्ये वाटावं. आणि तो जो आनंद आहे तो सगळ्यांबरोबर साजरा करावा, यासाठीचा जो सण आहे त्याला दीपावली असं म्हणतात. ती दीपावली आहे. आणि आपली परंपराच ही आहे, जो आनंद मिळेल तो सगळ्यांमध्ये वाटून असाच साजरा करायचा, एकट्याने नाही साजरा करायचा. अगदी पूर्वीच्या काळी म्हणायचे ना लोक, गरिबी 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 असेल आणि एका दिवसामधल्या कष्टामध्ये फक्त एक तीळ फक्त मिळाला असेल, तरी सुद्धा भारतीय परंपरा एक तीळ 7 जणात वाटून खाऊ, पण वाटूनच खाऊ. स्वामी विवेकानंद त्यांना जेव्हा परदेशामध्ये संस्कृती या विषयावर भाषण करा, आणि ते सुद्धा एका मिनिटात, असं काहीतरी विचित्र आव्हान आलं, तेव्हा स्वामीजींनी सुद्धा अगदी साध्या सरळ शब्दामध्ये हाच विचार मांडला आहे दीपावलीचा. मला भूक लागते, मी कमावतो आणि मी खातो, याला प्रकृती म्हणतात. मला जे मिळतंय तरी सुद्धा मी दुसऱ्याच्या वस्तूचा अभिलाष करतो, ते मिळवायचा प्रयत्न करतो आणि स्वतःला मिळाले त्याचाही नाश करतो, त्याला विकृती म्हणतात. एक आहे प्रकृती, एक आहे विकृती. पण मला जशी गरज आहे तशी सगळ्यांना गरज आहे, हे लक्षात घेऊन सर्वांना राखत जो सगळं काही आयुष्याचा आनंद उपभोगतो, त्या त्या कृतीला संस्कृती असं म्हणतात. पांडुरंग हरी वासुदेव हरी. कष्टाने जे मिळवलं, भले ते 4 गोष्टी कमी असतील, त्यातला आनंद काही विलक्षण आहे, तो आनंद मला सगळ्यांच्या बरोबर साजरा करायचा आहे. मग
मी पराक्रम करून जे मिळवून आणलं त्यातला पहिला अधिकार कोणाचा? पहिलं मी कोणाचे आभार मानले पाहिजेत? मातृदेवो भव. पहिले आभार इथं आईचे मानलेत. तो वसुबारसेचा दिवस आहे. गोमाता, पृथ्वी माता, नदी माता, किंबहुना गाईला सुद्धा पृथ्वीचंच रूप मानलं गेलंय. आपल्या सर्व पुराणामध्ये अशीच कथा असते नेहमी की जेव्हा पृथ्वी एखाद्या असुराच्या त्रासामुळे जर्जर होते, दुःखी होते, तेव्हा ती गायीचं रूप घेऊन भगवंताकडे जाते आणि त्याच्याकडून वरदान प्राप्त करून घेते. पृथ्वी नेहमी गायीचं रूप धारण करते. त्यामुळे गोमाता आणि ही पृथ्वी माता, त्या गोमातेचं पूजन, तिचे पहिले आभार. का? अहो, आपलं सगळं भारतवर्ष ही कृषी संस्कृती आहे. ही उत्तम नांगरट व्हायची असेल तर ह्या गोवंशातलेच बैल पाहिजेत. ते धान्य बाजारात न्यायचं असेल तर बैलगाडी करायला ह्या गोवंशातलेच बैल पाहिजेत. आणि जी माता तिनं ते दुग्ध मला दिलं, त्या दुधाचं दही सुद्धा लाभदायक, त्याचं ताक सुद्धा लाभदायक, त्याचं लोणी सुद्धा लाभदायक, लोण्याचं नंतर केलेलं तूप सुद्धा लाभदायक. हे तर काहीच नाही, जिचं शेण आणि मूत्र सुद्धा लाभदायक. काय माता आमच्या भगवंतानी आमच्याकडे पाठवली आहे. अनेक देवदेवतांचा निवास त्या गायीमध्ये आहे हे दाखवण्यासाठी काही लोकांनी त्याचं एक प्रतीक चित्र तयार केलंय. आणि अशा वेळेला गोमय ज्या ठिकाणाहून येणार तिथे लक्ष्मी देवता दाखवली गेली आहे. लोकांना इतकं विचित्र वाटलं की या ठिकाणी देवतेचं चित्र म्हणजे काय, आपल्या ऋषींना कळतंय का नाही, समजतंय का नाही. पण आज जेव्हा त्या शेणखतानी मिळालेली संपत्ती दिसली तेव्हा त्यातली सूचना लक्षात आली. याचा नीट वापर केलास तर लक्ष्मी प्रसन्न आहे. त्या साध्या शेणामध्ये सुद्धा सोनं आहे. शेणखत याची काय नक्की किंमत आहे शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी विचारा त्या गाईच्या शेणाची ताकद काय आहे. त्या गोमूत्रामध्ये काय प्रचंड औषधी आहे. आयुर्वेद तज्ज्ञांना विचारा म्हणजे समजू शकेल. अरे या सगळ्या गोमातेनं माझं सगळं घर सांभाळलं, घराचं आरोग्य सांभाळलं. माझी जी शक्ती आहे ती या दुग्धावर आलेली आहे, त्याच्यामुळे मी पराक्रम केला. म्हणून ही जी गोमाता आहे, ही जी माझी पृथ्वी माता आहे, ही जी मला मदत करणारी नदी नावाची माता आहे, त्या मातेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवाळीचा पहिला दिवस. महाराज, या गोमातेचं पूजन आणि या गोमातेची सेवा भारतीय संस्कृतीमध्ये फार श्रेष्ठ दर्जाचं व्रत सांगितलंय. आपल्या रघुवंशामध्ये अशी सुंदर कथा आहे की या रघुवंशामधला एक अत्यंत श्रेष्ठ राजा, ज्याचं नाव दिलीप असं होतं, याला जेव्हा त्याच्या राजकुळाला अपत्य प्राप्त होत नव्हतं, योग्य तो वंशाला दिवा मिळत नव्हता, अशा वेळी त्या राजा दिलीपाला या गोसेवेचं व्रत सांगितलं गेलंय. पण राजा दिलीपानं केलेली गोसेवा आणि आम्ही केलेली गायीची सेवा यात बराच फरक आहे. आपण जर गायीची सेवा करत असू तर स्वामिनी ती आहे आणि आपण नोकर आहोत. पण आपण पुष्कळशा वेळेला गोसेवा करताना मालक मी आहे आणि तूच माझी नोकर आहेस अशा भावनेनं तिला बांधून ठेवतो आणि आपल्याला जमेल तेव्हा सेवा करतो. राजा दिलीपाची बरोबर उलटी गोसेवा आहे. त्यांनी त्या धेनूला कधी बांधलं नाही. ती त्या राजमंदिरामध्ये विहार करायची.
आणि काही कालांनी राजभवनाच्या बाहेरही जेव्हा त्या गोमातेला जायचं असेल, ती पुढे जायची, दिलीप राजा मागून जायचा. तिच्या चारा पाण्याची व्यवस्था दुसऱ्या करवी करणं नाही, स्वतः चारा भरवणं, तिच्या त्या शेणाची योग्य ती विल्हेवाट लावणं, तिच्या गोमूत्राला योग्य ते रूप देण्यासाठी त्याची विशिष्ट साठवण करणं. सगळ्या राजा हा सुंदर तऱ्हेनं सेवा करत होता. आणि या सेवेच्या कालखंडात एकदा खरंच साक्षात भगवंतानी मोठी परीक्षा बघितली आहे या दिलीप राजाची. अरण्यामध्ये ती कामधेनू अशी चरत 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 पुढे चाललेली असताना अचानक तिच्यावर एका वाघाची झडप पडली. जबरदस्त अक्राळ विक्राळ असा तो व्याघ्र. त्याने त्या कामधेनूचं नरडं असं जबड्यामध्ये धरलं आणि त्या व्याघ्राला मारण्यासाठी म्हणून राजा दिलीपानं आपला हात पाठीकडे नेला, कारण इथे बाणांचा भाता असायचा. तो जो हात मागे नेला तो त्या भात्याला चिकटला. ते धनुष्य खांद्यातून पुढे गेलं, पण आता मुठीचं अंतर मागे पुढे करताच येईना, हात चिकटून गेला. आपला एक हात बाणाला चिकटलाय, एक हात धनुष्याला चिकटलाय, आपण शरसंधान करू शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग अत्यंत काकुळतीनं त्या दिलीप राजाने त्या व्याघ्राची प्रार्थना केली आहे, जरा थांब व्याघ्र राजा, जरा थांब. तुला जर एवढीच भूक लागली असेल तर माझी विनंती मान्य कर, मला भक्षण कर, गोमातेला सोडून दे. आणि तो व्याघ्र आता मानवी वाणीतून त्याच्याशी संवाद करू लागला. अरे मूर्ख राजा, तू एवढं तपश्चर्येने मिळवलेलं तपःपूत तेजस्वी शरीर एका गोमातेसाठी संपवून टाकतोयस. तुझ्या नगरीमध्ये, तुझ्या राज्यामध्ये अशा लक्षावधी गोमाता असतील, पण अशा सगळ्या लक्षावधी गोमातांचा सांभाळ करणारा तू एकमेव आहेस. केवढं सुंदर शरीर तुला प्राप्त झालंय. तुझ्या व्यायामामुळे तुझ्या शरीराला किती सौष्ठव प्राप्त झालंय. किती सुंदर दिसतोस दिलीप राजा तू, कसा तेजस्वी आहेस. तुझा तो सुंदर केशकलाप, इतके सुंदर असलेले तुझे कान, त्याच्यामध्ये असणारी ती सुवर्णाची कुंडल, तुझ्या अंगावर असणारं ते चिलखत भरजरी वस्त्र, तुझ्या दंडामध्ये असणारी ती हस्तभूषण. अरे किती छान दिसतोयस, किती सुंदर दिसतोयस. तुझा एवढा सगळ्या तुझ्या राजपरिवाराला अत्यंत प्रिय वाटणारा देह तू या एका गायीसाठी खर्च करतोयस. कसा रे वेडा तू. असं त्या वाघाने प्रतिवाद सुरू केल्यानंतर दिलीप राजा त्याला सांगतोय, हे व्याघ्र राजा, तुला जर माझ्याबद्दल एवढं प्रेम वाटतंय, तुला जर माझ्याबद्दल एवढी काळजी वाटतीये, तर मग तू योग्य तो उपदेश मला का करत नाहीस. ज्याला ज्याची योग्य काळजी वाटते त्याने त्याला योग्यच उपदेश केला पाहिजे, तरच त्या काळजी वाटते शब्दाला अर्थ आहे. मला योग्य उपदेश का करत नाहीस. वाघाने सुद्धा डोळे मोठे करून पाहिले. योग्य उपदेश म्हणजे मी योग्यच उपदेश करतोय. नाही व्याघ्र राजा, तू योग्य उपदेश नाही करत आहेस. तुलाही माहिती आहे की हा देह कितीही सुंदर असला, कितीही सुंदर ठेवला, कितीही निरोगी राखला तरी आज ना उद्या संपणार आहेच. जो माझा भौतिक देह आज ना उद्या काही केलं तरी संपणारच आहे,
त्याचा तू मला मोह दाखवतोयस. आणि जो माझ्या सत्कीर्तीचा देह असेल, माझ्या चांगल्या कीर्तीचा देह असेल, तो शतकानुशतक युगानुयुग या पृथ्वीवर टिकून राहणार आहे. मग जो माझा देह कायम युगानुयुग टिकणार आहे, तो चांगला राहायला पाहिजे, हा हिताचा उपदेश होईल, नाही का? जी गोष्ट नष्टच होणार आहे, कितीही काळजी घेतली तरी नष्ट होणार आहे, त्याच्यावरच आपलं लक्ष केंद्रित करावं, हा चुकीचा उपदेश नाही का वेड्या? माझी कीर्ती, माझी सत्कीर्ती ही एक गाय जाण्यामुळे, वाघानी खाण्यामुळे माझी केवढी अपकीर्ती होणार आहे, की राजा दिलीपासारखा रघुच्या वंशातला एवढा पराक्रमी राजा, जो त्या गोमातेची सेवा करत होता, त्याच्या डोळ्या देखत गोमातेला खाल्लं गेलं आणि राजा दिलीपाला काही करता आलं नाही. ही माझी अपकीर्ती मी जर नंतर ऐकली, तर हा देह शिल्लक असूनही त्याचा उपयोग काय मला सांग? तो मृतच आहे, तो मृत आहे. म्हणून आमच्यासारखे धीर उदार असे राजे कधीही आमच्या या देहाला टिकवून धरावं अशी देवाकडे मागणी करत नाहीत. हे सगळे असुर आणि राक्षस असतात, ते वरदान मागताना मागतात, मी सारखं जिवंत राहावं. आम्हाला देहरूपाने जिवंत राहण्याची किंचित मात्र अभिलाषा नाही. आम्ही देवाचे भक्त असे आहोत की आम्हाला कीर्तीच्या रूपाने उरण्याची अभिलाषा जास्त आहे. मनावरचा संस्कार तो आहे. तो देह जर शिल्लक ठेवायचा असेल, निष्कलंक ठेवायचा असेल, तर मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. सज्जनांच्यासाठी झिजलो तर या देहाचं सार्थक आहे, आणि माझ्या कीर्तिरूपी त्या माझ्या देहाचं खऱ्या अर्थाने लखलखित स्वरूप आहे. आणि या सज्जनतेचं महामूर्त प्रतीक असणारी ती गोमाता, ती जर माझ्या समोर मारली गेली तर शरीर असून उपयोग काय? तुझसाठी मरण ते जनन, आणि तुझं वीण जनन ते मरण. आपल्या चांगल्या कीर्तीशिवाय जगणं हा मृत्यूच आहे. असा जेव्हा तो राजा जीवावर उदार झाला, तेव्हा भगवंतानी साक्षात प्रगट होऊन आशीर्वाद दिला की आता तुझी ही सेवा खऱ्या अर्थाने फळाला आली. ही कामधेनू तुला निश्चितपणे तुझं इच्छित प्राप्त करून देईल, यात संशय नाही. याच कामधेनूच्या बाबतीत आणखीन एक छोटीशी कथा आली आहे, ती पाहू. आणि या वसुबारसेच्या दिवशी या धेनूचं गोड असं पूजन करून तिच्याकडनं या सगळ्या शक्ती मला मिळाल्या आहेत, त्याच्या जीवावरच मी पराक्रम केलाय. आभार तर मानायचेच आहेत, धन्यवाद तर द्यायचेच आहेत, पण पुढल्या पराक्रमासाठी शक्ती सुद्धा तिच्याकडून मिळवायची आहे. काय कथा झाली होती आणखीन एखादी कामधेनूच्या बाबतीत? तिच्या आशीर्वादाने किती अतुलनीय शक्ती प्राप्त होतात हे गोपालकृष्णांच्या जीवनामध्ये आपण सातत्याने पाहतोच. पण त्या स्वतः आपलं नाव धारण करताना त्यांनी मुद्दामच गायींचं पालन करणारा मी आहे असं आपल्या मातेला अत्यंत आदराने संबोधलंय. तो कुठला रे कृष्ण? मी गोपाल कृष्ण. मी या मातेला आदराने माझ्यापाशी अतिशय पूज्य भावानी सांभाळणारा कृष्ण, गोपालनरत. ही कामधेनू आपल्या समुद्र मंथनातून आलेलं एक रत्न आहे. आणि अशी कामधेनू वसिष्ठांनी प्राप्त केली होती. आणि एकदा विश्वामित्र त्यांच्या आश्रमामध्ये गेलेले असताना त्यांच्या सर्व सैन्याची भोजनाची सोय एका क्षणात वसिष्ठांच्या आश्रमात झाली. विश्वामित्रांना थोडंसं आश्चर्य वाटलं. आश्रम अगदी घोर अरण्यात आहे, एवढं धान्य अचानक कोणी आणू शकत नाही. इतकं क्षणात एवढ्या लोकांच्या भोजनाची सोय कशी झाली?
मग वसिष्ठांनी सांगितलं, आश्रमात येणाऱ्या लोकांना आणि आश्रमात शिकणाऱ्या लोकांसाठी ही कामधेनू मी देवाकडून प्राप्त केली आहे. म्हणाले, मग अशी अडचणीची वेळ आमच्या राजधानीत जास्त येते, आश्रमात ती असण्यापेक्षा आमच्याकडे घेऊन जातो. आणि जेव्हा विश्वामित्रांनी ती नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्या कामधेनूचा जो होंकार प्रचंड झाला, त्या होंकारातून हजारो सैनिक उभे राहिले आणि त्यांनी तेव्हा अपहरण करण्याची कृती करणाऱ्या विश्वामित्रांचा पराभव केला, अशी कथा सांगितली जाते. विश्वामित्र थोर तपस्वी, यात संशय नाही, पण ते सुद्धा गोमातेचं अपहरण करायला निघाले तर त्यांना पराभव पत्करावा लागला, असं या गोमातेचं महात्म्य आहे. तेव्हा आपण नेहमीच गोमाता, पृथ्वी माता, नदी माता, तसंच आपल्या पांडुरंगाला सुद्धा आपण आपल्या आईच्या रूपातच पाहतो. म्हणून या दिवाळीच्या दिवशी या आईच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना हा सुखाचा निधी ज्या विठाई माऊलीनं, ज्या माझ्या मायेनं मला दिला, तिचं गुणगान करून माझ्या दिवाळीचा पहिल्या दिवसाचा आनंद आपण साजरा करूया.